राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेकदा नवनवीन योजना घेऊन येत असतं, तसंच अनुदान देखील देतं. यानुसार अजून एक महत्वाची आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी घेऊन आली आहे. शेती अधिक आधुनिक, सुरक्षित आणि कार्यक्षम करण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठी योजना आणली आहे. नक्की ही योजना आहे तरी काय आणि याचा फायदा कसा होईल, यासाठी निकष काय असणार आहेत, कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल, सविस्तर माहिती जाणून घेऊयात आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमधून. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पालवी अॅग्रिको मधून मी कृषीतज्ञ मोनिका रोडे आजच्या महत्त्वपूर्ण ड्रोन खरेदी अनुदान विषयक व्हिडिओमध्ये आपले सर्वांचं मनापासून स्वागत करते. औषध फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या ड्रोन खरेदीवर आता 10 लाख रुपयांपर्यंत सबसिडी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने गुड न्यूज ठरत असून शेतीत तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याच्या दिशेने मोठे पाऊल मानले जात आहे. आजच्या घडीला शेतीत कीड नियंत्रणासाठी रासायनिक औषधांची फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे. मात्र पारंपरिक पद्धतीने फवारणी करताना शेतकऱ्यांना थेट विषारी रसायनांच्या संपर्कात यावं लागतं. यामुळे आरोग्यावरती देखील गंभीर परिणाम होऊ शकतात आणि याच पार्श्वभूमीवर ड्रोनद्वारे फवारणी हा सुरक्षित आणि अत्याधुनिक पर्याय समोर येत आहे. या योजनेअंतर्गत 40 ते 80% अनुदान देण्यात येणार आहे. कृषी पदवीधर शेतकरी, महिला बचत गट तसेच सहकारी संस्थांना सुमारे 5 ते 10 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकतं. त्यामुळे वैयक्तिक तसेच सामूहिक पातळीवर ड्रोनचा वापर वाढवण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे ही योजना नमो ड्रोन दीदी उपक्रम आणि कस्टम हायरिंग सेंटर्सच्या माध्यमातून राबवली जात आहे, ज्यामुळे जे शेतकरी स्वतः ड्रोन खरेदी करू शकत नाहीत त्यांनाही भाडे तत्वावर ड्रोन वापरण्याची सुविधा मिळू शकते. यामुळे कमी खर्चात आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेणं शक्य होणार आहे. ड्रोनच्या वापरामुळे फवारणी कमी वेळेत आणि अचूक पद्धतीने करता येणार आहे. यामुळे औषधांची देखील बचत होईल, श्रम कमी होतील आणि पिकांवर समान प्रमाणात फवारणी होऊन उत्पादनाची वाढ देखील होण्याची शक्यता मिळते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचा थेट रसायनांशी संपर्क कमी होईल. यामुळे आरोग्याचा धोका देखील कमी होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीपीटी पोर्टल किंवा कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. अर्ज करताना आधार कार्ड, 7/12 उतारा, बँक खाते पासबुक, पॅन कार्ड आणि ड्रोन प्रशिक्षण प्रमाणपत्र ही कागदपत्र आवश्यक आहेत. जिल्हा कृषी अधीक्षकांनीही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं आहे. एकूणच ही योजना शेतकऱ्यांसाठी केवळ आर्थिक मदत नाही, तर शेतीला आधुनिकतेकडे नेणारी आणि बळीराजाला सुरक्षिततेसह प्रगतीचा नवा मार्ग दाखवणारी संधी आहे. मग आता एकच प्रश्न, पारंपरिक शेतीत राहायचं की ड्रोनसह स्मार्ट शेतीकडे वाटचाल करायची? तुम्हाला काय वाटतं? कमेंटद्वारे नक्कीच कळवा. सोबत असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अॅग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.